वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन तसेच हिंदू रक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी। एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी येथे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवार दिनांक 23/1/2025 रोजी भव्य प्रतिमा पूजन व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 10 वाजता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदू रक्षक दिनानिमित्त शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती। कार्यक्रमानंतर सार्वजनिक वाचनालय शिवाजी मार्केट दिंडोरी येथे पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जयंत भाऊ दिंडे यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून सर्व शिवसैनिकांना तोलामोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना कोणी शिवसेना सोडून गेले असतील त्यांची चिंता करू नका, आपण मोठ्या उत्साहात कामाला लागा, एक बाहेर गेला तर दोन जोडले जातील असेही यावेळी त्यांनी सांगितले। डॉक्टर विलास देशमुख यांनी प्रास्ताविक केले व आभार नदीम सय्यद यांनी मानले। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, योगेश बर्डे, सुनील मातेरे, उत्तम जाधव, जयराम पाटील, संजय जाधव, संतोष वाघ, नारायण राजगुरू, शिवराज गोळसे, संतोष मुरकुटे, रावसाहेब जाधव, वसंत घडवजे, विश्वास बोजरे, रघुनाथ आहेर, जगन सताडे, संगम देशमुख, निलेश शिंदे, विजय पिंगळ, किरण कावळे, ओमकार पाटील, मोहन जाधव, अस्मिता जोंधळे, बेबीताई सोळशे, बबलू भालेराव, एकनाथ खराटे, उत्तम उगले, पुंडलिक ककराळे, विजय जोंधळे, अक्षय दिवटे, अशोक निकम, राकेश शिंदे, अंबादास गांगुर्डे, सोमनाथ संधान, सोनू देशमुख, मयूर भुजाडे, विजय जोंधळे, बाळासाहेब मिसाळ, विठ्ठल पिंगळे, आत्माराम घुमरे, बॉबी गांगुर्डे, भाऊराव शिंदे, उत्तम उगले, निवृत्ती अपसुंदे, दगू कराटे आदी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।